1971 साल ऐन डिसेंबरची थंडी, त्यात उसळलेला भारत पाक युद्धाचा भडका. युद्ध सुरू होऊन आठवडा लोटला होता. सरहद्दीवर वसलेलं हे छांब गाव, जेमतेम 100-150 घरांची वस्ती असलेलं, आज वेळी अवेळी होणारे बॉम्ब हल्ले, वाजणारे सायरन, जागोजागी ठोकलेल्या सैन्याच्या बराकी, त्यामुळे मृत्यूची सावली सतत डोक्यावर खिरट्या घालत होती. कधी भारतीय जवानांची फत्ते तर कधी पिछेहाट. युद्धाचे रंग गहिरे होत होते. शत्रूच्या जोरदार हालचाली बघून मराठा रेजिमेंटच्या कर्नल देशमुखांनी बटालियनची तातडीनं मीटिंग भरवली. कोई शक या शुभा? नो सर. हलक्या आवाजात पण अत्यंत दृढपणे प्रतिसाद आला. कर्नलनी पुन्हा एकदा साऱ्यांवरून नजर फिरवली. आराम से. ते पुन्हा बोलू लागले. आपण सारे मराठा रेजिमेंटचे आहोत हे क्षणभर विसरून जा. आपण सारे शिवरायांचे मावळे आहोत हेच खरं आहे. प्राणपणाला लावून, कधी उघड कधी गनिमी कावा वापरून, मोगलांच्या मोठ्या फौजेशी लढून मावळ्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं. आपणही तेच करायचं आहे. विसरून जा इथं केवढी थंडी आहे. विसरून जा आपल्यापाशी काय काय नाही आहे. ईश्वरानं दिलेलं तगडं शरीर आहे, कणखर मन आहे आणि शिवरायांचं रक्त शरीरातून सळसळत आहे. बस, आणखी काय हवं? एकच उर्मी मनात हवी. हा माझा शत्रू आहे. मी याला मारलं नाही तर हा मला मारेल. संध्याकाळच्या ड्युटीवर जे तिघे होते त्यांना वरच्या बाजूला गडबड वाटली. 8 दिवसापूर्वीच गुराख्यानी आणि मेंढपाळ मुलांनी खबर दिली होती, पण नंतर सारी सामसूम होती. आपल्या या ठाण्यावर ना पुरेसा बारूद, ना दारुगोळा, ना शस्त्र. म्हणूनच ब्रिगेडियर साहेबांनी पाठवलेला हा नकाशा बेसवरच्या मेन ठाण्यावर पोचवायलाच हवा. तो घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे? एकूण एक हात वर झाले. वारे मेरे शेर, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकच आवाज आसमंतात घुमला. कॅप्टन अजित. येस सर. हा नकाशा ठाण्यावर पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. येस सर. लगेचच निघायला हवं. ओके सर. तयारीला लागा. सर. मी डायनिंग रूम मध्ये असेन, तिथेच ब्रीफ करेन. नो प्रॉब्लेम सर. सर्व तयारी संपून कॅप्टन अजित मेसवर आले. बार टेंडर स्वतः कर्नलच्या समोर उभा होता. वन पटियाला. हो अजित. हॅलो सर. हॅव अ सीट. थँक्यू सर. वन मोर पटियाला. कॅप्टन अजित सर. हा नकाशा अत्यंत महत्त्वाचा आहे. शत्रूच्या 6 ठाण्याची पूर्ण माहिती मिळेल यावर. सर. ती ठाणी कशी उद्ध्वस्त करायची ते हेडक्वार्टर ठरवेल, पण तिथवर हा नकाशा पोचवण्याची जबाबदारी तुझी. सर. हा बघ आला पटियाला. थँक्यू सर. गल्प इट अँड स्टार्ट. सर. आपल्या बॉम्बर्सना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा नकाशा मिळायला हवा. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम सर. नॉट ॲट ऑल. ओके देन सी यू. सर. कॅप्टन अजितनं नकाशाचं पाकिट हातात घेतलं. ग्लास बॉटम्स अप करत संपवला. सरानं सॅल्यूट ठोकला. तो वळणार एवढ्यात कर्नलनी हातातला ग्लास वर केला. अंगठा उंचावत ते म्हणाले, बेस्ट ऑफ लक माय बॉय. थँक्यू सर. काहीही करून हे काम फत्ते करायचंच असा मनोमन दृढ निश्चय कॅप्टन अजितनं केला. तो गावातून बाहेर पडला. बराच वेळ चालत होता. हिमवृष्टी चालूच होती. आसमंतात भीषण शांतता पसरली होती. काम जोखमीचं आहे याची जाणीव त्याला होती. वाटेतलं हे गाव लवकरात लवकर पार करणं अत्यंत गरजेचं होतं. एवढ्यात मागच्या बाजूनं वरून बारूद टाकल्याचे, ते फुटल्याचे, सटासट सुटणाऱ्या गोळ्यांचे, दणादण वाजणाऱ्या बुटांचे, आरवाच्या शिव्यांच्या लाखोलीचे आवाज यायला लागले. त्यानं गती वाढवली. जवळजवळ पळतच निघाला तो. पण अंधारातून आलेली गोळी त्याच्या खांद्यातून आर पार गेली.
तो धडपडला, पडला, पण जीवाची तमा न बाळगता पुढे जातच राहिला. सटासट येणाऱ्या गोळ्यांनी घाव बळी पडत होतो. तो पालथा पडला. शत्रूनं कसलाच प्रतिकार होत नाही हे पाहिलं आणि गोळ्या बंद झाल्या. जायबंद अवस्थेतही पुढे जात असणाऱ्या कॅप्टनच्या मनात विचार आला, त्यांना लूट मिळणार ती गावात. गावातल्या तरण्या आणि म्हाताऱ्या पुरुषांच्या पोटात संगीन खुपसताना त्यांचं खदाखदा हसणं. गावातल्या स्त्रिया, मग म्हातारी असो वा जवान, स्त्री ही शेवटी स्त्रीच. तिचं किंचाळणं, पळण्याचा प्रयत्न करणं, कपड्यांचा टर्र आवाज होणं, शरीर झाकण्याची असहाय्य खटपट करणं, या सगळ्यातच त्या सैनिकांना मजा येणार. मी असा असहाय्य आणि एकटा किती जणांना रोखणार? वरची बॉम्बर्स घिरट्या घालून गेली वाटतं. धूर येतोय तो त्यांनी टाकलेल्या बारूदमुळेच. आता लूट करून बायकांची इज्जत लुटून सैनिक परत जातील. निसर्गाच्या कुशीतलं हे टुमदार गाव बेचिराग होईल. मृत्यूचा विळखा एखाद्या अजगरासारखा त्याला वेढून होता. पण इच्छाशक्तीच्या जोरावर जखमी रक्तबंबाळ कॅप्टन अजित धडपडत होता. त्याला चिंता होती ती फक्त नकाशाची. त्याची हताश नजर मदतीच्या आशेनं अवतीभोवती फिरत होती. हा नकाशा आता पुढे पोचवण्याची कामगिरी आपण फत्तेच करू शकणार नाही. हा नकाशा उद्या शत्रूच्या हाती पडणार. त्यांच्या ठाण्यांचा पत्ता भारतीय छावणीला कळलाय हे लक्षात येणार. मृत्यूचा विळका आपल्याभोवती आवळत जातोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याला ग्लानी येत होती. नजर अंधूक होत होती. बाप्पा, मला काम पूर्ण करायचं आहे रे. तूच विघ्नहर्ता, तूच त्राता. त्याचे ओठ पुटपुटत होते. पाणी पाणी. आणि अचानक त्याची नजर विस्फारली. अशी कशी बदलले मी? परवापर्यंत रेवादीकडे काम करणारी, त्यांच्या बाळाला खेळवणारी लच्छी आज स्वतःच आई झाली आहे. रेवादीमुळेच तर मी त्यांच्या भाषेत बोलायला, विचार करायलाही शिकले. रेवादींच्या मम्मीनं मला मुन्नाला सांभाळायला शिकवलं, स्वयंपाक शिकवला. माझं लग्न सुद्धा त्यांनीच पुढाकार घेऊन करून दिलं. म्हणून तर साहेबांसारखा सेंटरमध्ये काम करणारा नवरा मिळाला मला. किती चांगला आहे तो. एवढ्याशा खोलीत त्याला किती सोयी करून दिल्यात. माहेरी डोगरी, आता हिंदी आणि मम्मांबरोबर मराठी. मी नशीबवान, मला खूप भाषा येतात असं मम्माच म्हणायच्या. तेव्हापासून ते अगदी लग्न होईपर्यंत लच्छी कॅप्टन साहेबांच्या घरातच राहायला लागली. मराठी भाषा, रीतिरिवाजही शिकली. शिवाय सेंटरला भाज्या देण्याचं काम करणारा, खेचरं मेंढ्या विकणारा नवरा त्यांच्यामुळेच तर मिळाला तिला. स्वतःच्या बाळाकडे बघताना तिला हे सारं आठवलं. लच्छीनं बाळाच्या ओठावरून हात फिरवला, खमीजची बटणं लावली आणि ओढणी नीट केली. किती छान सोय केली आहे मुन्ना के बापूने.
छताच्या पट्टीला दोर बांधून अंथरुणा शेजारी येईल अशी झोळी लटकवली आहे. पोटभर दूध पिऊन झालं की बाळ झोळीत ठेवून हलके झोका दिला की गुडूप झोपून जातं. झोळी पातळ कपडाची आहे हां, पण मम्माने सांगितल्याप्रमाणे त्यात जुन्या ब्लँकेटची चौघडी अंथरली आहे. वरूनही तसलंच पांघरूण. बाळ अशा गारठ्यातही छान झोपून जातं. बाळ उठलं की त्याची चुळबुळ होते, लगेच झोळी हलते. झोळीतून त्याला सहज काढून घेता येतं. माझ्या हातांचा स्पर्श बाळ ओळखतो. तोंडातली मूठ काढून मिटल्या डोळ्यांनीच ओठांचा चंबू करतो. मग त्याला छातीशी धरताना सारं जग आपल्यात सामावलंय असं वाटतं. आता ही चुळबुळ सुरू झालीये. ये राजा, पोटभर पिऊन घे आणि गुडूप झोप सकाळपर्यंत. दूध पिऊन झाल्यावर लच्छीनं बाळाला परत झोळीत ठेवलं. हलके झोका दिला व आपणही आडवी झालो. मुन्नाचे बापू सेंटरमध्ये कामासाठी गेले होते. तिचा डोळा लागला न लागला तोच मोठा आवाज झाला. पाठोपाठ बंदुकींच्या फैरींचा आवाज झाला. विमानांची घरघर, फुटांचे आवाज. ती दचकून जागी झाली. गडबडीनं तिनं बाळाला उचललं. खालची चौघडी त्याच्याबरोबर आली. बाळाला गुंडाळलं. दाराची कडी काढणार एवढ्यात बापरे, ही तर बन्नोच्या खोपट्यावरची लाथ. या शिव्या तिलाच देत आहेत का? पण हे आहेत तरी कोण? बघू का दार किलकिलं करून? तिचं खोपटं थोडं आतल्या बाजूला होतं. तिनं फट किलकिली केली. बन्नोचं बखोटं धरून 2 धटिंगण तिला बाहेर काढत होते. अंगावर ओढणी नव्हती. बन्नो प्रतिकार करत होती. तिचं 1.5 वर्षाचं बाळ मागून येत होतं. एकानं त्याच्यावर हात उगारला. त्यानं भोकाड पसरलं. त्याचं रडणं ऐकून बन्नोनं एका धटिंगणाच्या हाताचा कडकडून चावा घेतला. हात सुटला तशी बन्नो करकन मागं वळाली. तिनं बाळाला उचलून घेतलं. ज्याला ती चावली होती त्यानं फाडकन तिच्या मुस्कटात मारली आणि दुसरी मोठ पोटात. तिचा कुर्ता टरकन फाडत शिवी हसडली. तिच्या बाळाला हिसकावून एखादी कचकड्याची बाहुली फेकावी तसं दूर फिरकावलं. दगडावर त्याचं डोकं आपटल्याचा आवाज आणि बन्नोची किंकाळी एकमेकात मिसळली. बन्नोच्या ओरडण्याकडे लक्ष न देता त्यांनी तिला खाली पाडली. लच्छी मागं सरकली. नेहमीच्या सवयीनं तिनं पायात चप्पल सरकवलं आणि मागच्या दारातून बाहेर पडली. बाळाला घट्ट आवळून ती धावत निघाली. गावच्या वेशीबाहेर छावणीपर्यंत पोचलं की झालं. दबक्या पावलांनी ती छावणीपर्यंत पोचली खरी, पण सैनिकांची चाहूल, गस्त घालणाऱ्या पावलांचे आवाज काहीच नव्हतं. होती ती फक्त स्मशान शांतता आणि कसलासा दर्प. ती हळूहळू पुढं सरकली. जिकडं तिकडं प्रेतांचा खच. पाणी, कोई है? पाणी. त्याच्या विस्फारलेल्या नजरेला कुणीतरी पुढं येताना दिसत होतं खरं. क्या कोई सच में आ रहा है? बाप्पा, माझी विनवणी गेली का रे तुझ्या कानापर्यंत? कोणीही असो, आता हा नकाशा त्याच्यापाशी सोपवू शकेन. गावातलंच कुणी असणार. शत्रू असता तर असा दबेपाव नसता आला. पाणी नक्की मिळेल, पण आवाज तर द्यायला हवा.
कॅप्टन अजितनं सारी शक्ती एकवटली. पाणी पाणी. कोई जिंदा आहे. पाणी हवंय बहुधा त्याला. सैनिक आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर सॅक असणारच. तिनं 2-4 सॅक ढुंडाळल्या. एकात पाण्याची बाटली मिळाली. तिनं त्याच्या तोंडात पाण्याचा घोड घातला. त्यानं आधाशासारखं पाणी गिळलं. तिनं दुसऱ्या बाटलीतील रमचा घोटही घातला. त्याला किंचित तरतरी आली. बहन, हा साहेब. मी आता काही क्षणांचाच सोबती आहे. मेरा एक काम करोगी? कौन मैं? पण वचन दो मुझे. हा नकाशा अगले ठाणे पर द्यायचा है. आपको भारत माँ की कसम. मैं लेकिन लेकिन मला जमेल का हे? ना मत कहना. हा नकाशा फार महत्वाचा आहे. तुम्हाला जमेल बहनजी. रस्ता उताराचा आहे. हा नकाशा पुढच्या ठाण्यावर पोचलाच पाहिजे, तरच आपण जिंकू शकू. बोला, कराल ना एवढं देशासाठी? वचन द्या मला. सांगा, द्याल ना वचन? त्यानं पुढं केलेल्या हातातून तिनं नकाशा घेतला. मी वचन देते. हा नकाशा मी पुढच्या ठाण्यापर्यंत पोचवीन. भारत माँ की कसम. शुक्रिया. कॅप्टन अजितनं ते शब्द ऐकले आणि शेवटचा आचका दिला. साप साप साप. लच्छीनं क्षणभर त्याच्याकडं आणि नकाशाकडं बघितलं. देवा, मला शक्य होईल हे? एवढी मोठी जबाबदारी. मी, मुन्ना आणि ही गोठवणारी थंडी. मुन्ना, तू कशाला जागा झालास रे? बाळानं हुंकार दिला. लच्छीनं त्याचं पांघरुण दूर केलं. तिला बघून तो बोळकं पसरून हसला. भयानक ताणाची त्याला झळही लागली नव्हती. खूप दूर जायचंय रे आपल्याला. पण मुन्ना, तुझी साथ असणार आहे मला. आपण हा नकाशा बडेसाबना देऊ. मग ते आपली व्यवस्था करतील आणि तुझ्या बापूंनाही बोलवून घेतील. लक्ष्मीचे डोळे भरून आले. तोच तिच्या कानावर बुटांचे आवाज आले. अरेच्या, हे कसले आवाज? अरे देवा, ते दरिंदे परत येत आहेत की काय? गावाकडून येत आहेत म्हणजे शत्रूच. लच्छी बाळाला घट्ट जवळ घे आणि प्रेतासारखी पडून राहा इथे. प्रेता शेजारी ती आडवी झाली. एरवी आई आपला मुका घेते, मग छातीशी धरते. आज ती तसं करत नाहीये. मुन्नाची चुळबुळ वाढली. हलक्या आवाजात त्याचं रडणं सुरू झालं. मुन्ना, चूप. एकदम चूप. शत्रू आता इथवर येईल तुझं रडणं ऐकून. नाही मुन्ना, चुप हो जा मेरे लाल. चुप हो जा. लच्छी मुडद्यासारखी पडून राहिली. बाळाला घट्ट बिलगून देवाचं नाव घेत. शत्रू आला. त्यानं टॉर्चच्या झोत फिरवून पाहिलं. मुडदे पडलेले, रक्ताचे ओघळ बर्फामुळे सुकलेले, घाणेरडा वास भरून राहिला होता सगळीकडे. कुणी जिवंत असणं शक्यच नव्हतं. टॉर्चचा झोत लक्ष्मीच्या पायावरून गेला तशी ती शहारली. टॉर्च बंद झाला. बुटांचे आवाज दूर जात नाहीसे झाले. उठ लच्छी. अशी पडून राहिलीस तर तूही मरून जाशील. ते लोक दिवस वर आल्यावर परतही येतील. बाळा,
बाळा, तू थंडीने काकडलास का रे? तुला तुला भूक लागली असणार ना? किती शाण्यासारखा गप्प राहिलास रे तू. ये, थोडं पिऊन घे. इथून लगेच निघायला हवं आपल्याला. मुन्ना, मुन्ना, काय झालंय रे तुला? उघड ना डोळे, हस ना माझ्याकडे बघून. मुन्ना, मुन्ना, मुन्ना. हे काय झालं? फार जोराने दाबला का रे हात तुझ्या तोंडावर? देवा, देवा, मी माझ्या हाताने नाही. देवानी तुला त्या मृत्यू तांडवातून वाचवलं आणि आणि प्रत्यक्ष आईनं तुला मृत्युमुखात ढकललं. का का देवा, का मला ही अघोरी शिक्षा दिलीस तू? आता आता काय उरलंय माझ्या आयुष्यात? माझ्याच नजरेत मी पापी आहे. ज्या नापाक शत्रूमुळे ही वेळ आली त्यांना शासन हे व्हायलाच हवं. हा नकाशा पुढच्या ठाण्यावर पोचवायलाच हवा मला. आता उठून चालणं भागच आहे. कोणत्या तरी अज्ञात शक्तीनं भारावून ती उठली. आता ही बर्फाची थंडी, बोचरं वारं, भयान शांतता, कशा कशाचा परिणाम होणार नव्हता मुन्नावर. ठाणं किती दूर आहे कोण जाणे, पण कुठेतरी खाली आहे. या हिमालयाच्या उतारावरून हे शेवटचं उतरायचं. हा नकाशा दिला की मुन्नाचं मुटकुळं घट्ट धरायचं आणि आणि दरीतून पाय घसरू द्यायचा. कितीतरी जणांचे पाय घसरतात. मुन्ना के बापूही तसंच समजतील. जर भेट मिळाला तर. नाहीच मिळणार बहुधा. मुन्ना, मुन्ना, मुन्ना. घशातला हुंका लक्ष्मीनं आतल्या आत गिळून टाकला. मुन्नाचं मुटकुळं आणखी जवळ घेतलं. त्याचं लाकडासारखं शरीर तिला बोचलं पण नाही. चंद्र माथ्यावरून सरकत होता. चांदण्या लुकलुकत होत्या. आकाश निरभ्र होतं. तिनं पावलं उचलली. वेदना, दुःख सगळं सगळं विसरून ती पुढे पुढे जातच राहिली. पडत, रखडत, धडपडत. पहाटेचे गार वारे बोचरे झाले तरी ती चालतच होती. रुको, एक कदम आगे बढ़ाया तो गोली मार दूंगा. सेंट्रीच्या तीक्ष्ण कानानी, जागरूक नजरेनी गेट बाहेरची हालचाल टिपली. त्यानं बंदूक वर केली. ती व्यक्ती गेटवर रेलली आणि घसरत खाली पडली. झपाझप पावलं टाकत सेंट्री गेटपाशी आला. ती एक स्त्री होती. पायातून रक्त वाहिलं होतं. हातात एक मुटकुळं आणि त्यावर एक पाकिट. तिनं आपला हात त्या पाकिटावर घट्ट दाबून ठेवला होता. सेंट्रीनं तिच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला. थंडी वाऱ्यातून चालत ती इथं वर आली होती. निदान 3-4 तास तरी ती चालली असावी. भैया, भैया, बड़े साहब है, त्यांना भेटायचं आहे. जल्दी जल्दी. बहन, पहले आपको इलाज करना जरूरी है. लेकिन आप कुछ मत कहो. नहीं, पहिला बड़े साहब ना बोलवा. हे त्यांना देणं बहुत जरूरी आहे. साहब ना मरताना मी वचन दिलं होतं. बोलता बोलता ती कणत होती. सेंट्रीनं हलक्या आवाजात 2 वेळा शिट्टी फुंकली. आतून आलेल्या सेंट्रीच्या मदतीनं त्यानं तिला आतल्या व्हरांड्यात आणली. दोघांची नजर त्या पाकिटावर फिरली. ते वरच्या ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पाठवलंय हे त्यांच्या लक्षात आलं.
सेंट्रीनं आत जाऊन कॅप्टनना आणि डॉक्टरना सांगितलं. सगळेच गडबडीनं बाहेर आले. कॅप्टननी तिच्या जवळ गुडघ्यावरच बैठक मारली. हाँ बहना, कहो. हाँ आप साहब है. हाँ, मैं यहाँ का साहब हूँ, बोलो. आपको देने के लिए साहब ने ये दिया है. साहब तो शहीद हो गए. उन नापाक लोगों ने हमारा गांव उजाड़ दिया. आमचे जवान मारले त्यांनी. मैं गांव से छुप के भाग आई. साहब ने हा नक्शा दिलाय. साहब लेट मी सी हर फर्स्ट. यू टॉक टू हर आफ्टरवर्ड सर. कॅप्टननी लखोटा हातात घेतला. डॉक्टरनी नर्सला खूण केली. तिनं ते मुटकुळं उचललं. नर्स, त्याच्या शरीराला ब्रँडी चोळा. ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवा. बीपी पल्स रेट चेक करा. टेम्परेचर सॅच्युरेशन बघा. आणि हो, आयव्हीची तयारी करा. या बाईंना पाहून मी येतो. डॉक्टर बोलत होते नि लक्ष्मी ते मुटकुळं घ्यायला धडपडत होती. हळूहळू तिची शुद्ध हरपत होती. थँक गॉड, हा नकाशा आपल्या हाती लागला. आता आपण अलर्ट आहोत. आपल्या बॉम्बर्सना तयारीत राहायला हवं. डॉक्टर, प्लीज लुक आफ्टर हर. शी हॅज डन अ ग्रेट जॉब फॉर अस. येस, आय नो. रेस्ट इज अश्योर्ड. एव्हरीथिंग विल बी फाईन. थँक यू सर. सी यू. सी यू. तिच्या जखमा तशा गंभीर नव्हता. रक्त गोठल्याने रक्तस्राव झाला नव्हता. नर्सनी भराभर तिच्या जखमा स्वच्छ केल्या. मलमपट्टी केली. औषध पाणी मिळाल्यानं तिला थोडी तरतरी आली. तिला पलंगावर निजवलं. आयव्हीची तयारी करायला सांगून डॉक्टर निघून गेले. पलंगावर पडल्या पडल्या तिची नजर झरोक्यातून येणाऱ्या प्रकाशाकडे गेली. उगवतीचा पिवळा प्रकाश सगळीकडे पसरला होता. रोज सकाळी उठल्या उठल्या तुलाच तर दाखवायला मी आणायची बाळाला बाहेर. बोळकं पसरून हसणाऱ्या त्याच्या तोंडाचा मुका घ्यायची. मगच माझा दिवस सुरू व्हायचा. देवा देवा, का रे असा निष्ठुर झालास? त्या वैऱ्याच्या हातून माझी इज्जत बचावलीस आणि माझं बाळही. त्या राक्षसांनी बन्नोच्या बाळाला भिरकावलं, पण तिथंही तू आम्हा दोघांना वाचवलंस. घरातून पळाले तर तिथंही मृत्यूचंच तांडव. केवळ मला नकाशा देण्यासाठीच साप जिवंत होते. तो नकाशा बडेसाबना देण्या एवढी शक्ती तूच तर दिलीस मला. आपले अधिकारी त्यांची ठाणी उद्ध्वस्त करतील. आपल्या वीरांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. पण माझ्या इवल्याच्या लेकराचा इवलासा प्राण तुला नाही वाचवता आला. नाही वाचवता आला तुला. पण तुला तरी दोष कसा रे देऊ मी? मीच अपराधी आहे. मीच त्याच्या तोंडावर. पण मुन्ना रडला असता तर शत्रूला आमची चाहूल लागली असती. माझी अब्रू तर गेलीच असती. पण माझ्या बाळालाही त्यांनी सोडलं नसतं रे. नकाशाही त्यांच्या ताब्यात गेला असता. कशी समजूत घालू रे स्वतःची मी? भारत मातेसाठी त्यांना बलिदान दिलं म्हणून. मुन्नाच्या बापूंनी विचारलं, मुन्ना किधर है? तर काय उत्तर देऊ मी त्यांना? मुन्ना मुन्ना. रिलैक्स, कुछ नहीं हुआ मुन्ना को. काय? हो, पहिले उसको दूध पिलाओ. रडतोय तो बेचारा. माँ पाहिजे त्याला. ती धडपडून उठली. सूर्याची किरणं तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. पायातली कळ विसरून ती उभी राहिली. आप सच कह रहे हो? माझा मुन्ना जिंदा है? जिंदा मतलब? ही इज कम्प्लीटली फाइन. वो तो सिर्फ मूर्छित हुआ था. त्याच्यावर इलाज केला आहे. आता त्याला शुद्धही आली. आणि अशा थंडीत बच्चे को कोणी बाहेर आणतं का? चलो
चलो जल्दी, भूक लागली आहे त्याला. तिनं वर पाहिलं. किरणांकडे पाहून हात जोडले. तू तो सारा दुनियाचा मालिक आहेस. मी तुझी किती शुक्रगुजारू ते तूही जाणतोस. डोळ्यातले अश्रू ओठावरच्या हास्यात मिसळले. तटतटलेला पान्हा आवरत ती निघाली. वासराच्या ओढीनं निघालेल्या गायीसारखी. एका वचनपूर्तीच्या समाधानात.